नमस्कार, आपण सर्वांचं स्वागत आहे थोडेसे मनातले 37व्या भागावर। आपण आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं लढवय्ये या शूरवीर गुणांना बघितलेले आहे। त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन गुण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होते। ते गुण आपल्याला दिग्दर्शक राजप्रीतम मोरे ज्यांना लघु चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, तसेच ज्या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत त्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित केले गेलेले आहे, जसे कान्स चित्रपट महोत्सव, आणि त्यामध्ये त्यांना भरपूर प्रशंसा मिळालेली आहे। तर हा चित्रपट आहे खालिद का शिवाजी, या नावाने प्रदर्शित होत आहे 8 ऑगस्टला। कोट्या हो, आता सगळ्यांनी इतिहासाची पुस्तकं काढा। सर मे आय कम इन? ये काबे खालीद, रोज रट्टे खाल्ले बगैर पोट नाही भरत का तुझं? आज आपण अफजल खानाचा वध हा धडा शिकणार आहोत। या चित्रपटात 5वीत शिकणारा मुस्लिम मुलाला एका पक्षपाताचा कसा सामना करावा लागतो हे या चित्रपटात दाखवलेले आहे असे दिसते। शिवाजी महाराजांनी अशी वाघनखं पोटात घालून त्या अफजल खानाचा वध केला। अफजल खान नंतर तो आपल्या निष्पाप नजरेने छत्रपती शिवाजी महाराज का महान होते यावर अभ्यास करताना दिसत आहे। दादी, अफजल खान कौन था? वो बुल्ढाना वाली मेरी माँ, उसका लड़का। अरे दादी वो नहीं, वो शिवाजी महाराज ने मारा उसको वो। कुछ गलती की होंगी। सर पोट्टे म्हणतात मुसलमान अफजल खानच असतात। असं काय नसतं हिंदू मुसलमान। मग तुम्ही तसं वर्गात करणं सांगितलं? तुम्ही तर फक्त आथड अजून कोतड सांगितले। त्या पोराचे साधारण प्रश्न समाजामध्ये खोलवर काय चुकलेले आहे, काय रुजलेले आहे ते दिसण्यात येते। अब्बू, मला फटाके लय आवडतात, पण पिल्ल्याच्या घरावानी आपल्या घरावर दिवे का नाही लावत असते? तो हमारा मजहब अलग रहता है इसलिए। अब्बू, दादी क्यों नहीं आती नमाज को? इजाजत नहीं उसको इधर आने की। शिवाजी महाराज के जमाने में भी दादी को आने नहीं देते थे। अभी इधर मस्जिद में शिवाजी महाराज काय को लाया तू चल। म्हणजे अशा काही बाबी लक्षात येतील की भरपूर काही गैरसमज दूर होतील, ज्याने पक्षपात केला गेला आहे किंवा पक्षपात होतो शिवाजी महाराजांच्या नावावर। छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% सैन्य हे मुसलमान होते आणि त्यांचे 11 बॉडीगार्ड हे सुद्धा मुस्लिम होते। एवढे पण मुस्लिम सैनिक होते, त्यांच्यासाठी महाराजांनी रायगडावर मस्जिद पण बांधली होती। शिवाजी महाराज आपले होते का यायचे? भरपूर महाग सेट, भरपूर महाग लढाया दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रण आपण बघितलेले आहेत, पण त्यामध्ये आणखीन भर टाकून छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुमूल्य मूल्यांचे मूल्यांकन आपल्या मनात तयार करणार हे निश्चित आहे। ते म्हणजे न्याय, समता आणि मानवता। अब्बू, इंसानियत क्या होता है? आदमी के काम से जानी जाती है बेटा। गाँव के सब लोग क्यों नहीं आते नमाज को? सबका मजहब अलग रहता है इसलिए। फिर हमारा मजहब एक क्यों नहीं? जो एक ही बनाता है उसे बोलने का ना मजहब बना। जे लहान वर्गातील मुलं आहेत, जे मोठ्या वर्गातील माणसं आहेत, त्यांच्या मनात महाराजांची नवीन ओळख निर्माण होईल असं दिसत आहे। सच्चा राजा वो होता जो मजहब को नहीं मानता। सच्चा राजा वो होता है जो दुनिया का मजहब मानता है। 8 ऑगस्ट आपल्या भेटीला हा चित्रपट सिनेमागृहात येत आहे। जरूर आपण सर्वांनी हा चित्रपटात बघावे। तुमच्या कोणाच्या तो गेमच लक्षात आलेला, त्याचे शिवाजी महाराज असते तर ते कसे दिसले असते हे त्याला सगळ्याला दाखवून द्यायचं आहे बस। आणि आपल्या अशा मराठी चित्रपटांना सन्मान देऊन जसं शिवाजी महाराजांनी भारताचं नाव पूर्ण जगात रोशन केलेलं आहे, तसंच मराठी सिनेमाही करेल अशी आशा। शत्रू आपलं हेरतो काय तर आपली बेकी, म्हणजे हा माळी, हा कुणबी, हा कोष्टी। पण आता शत्रूला उत्तर द्यायचं आपल्या एकीने। एकी म्हणजे स्वराज्य हाच आपला धर्म आणि स्वराज्य हीच आपली साथ।
आपण अशा चित्रपटांना प्रोत्साहन दिले पाहिजे आशा करतो. आपल्याला हे ट्रेलर आवडले असेल. तुमचे मत काय आहे जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. भेटूया परत थोडीशी मनातले घेऊन. तोपर्यंत जय हिंद. इतिहासाला दुसरी विलांटी असते का बे? सर इलांटी चुकली तर इतिहासही बदलते काय?